इयत्ता 5वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार. सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर बेटा, आपण या ठिकाणी सराव संच 6.6 म्हणजेच क्षेत्रफळ, चौरसाचं व आयताचं क्षेत्रफळ यावर आधारित सराव संच सोडवत आहोत. यामधील पहिले 10 प्रश्न पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न 11 पासून ते प्रश्न 15 पर्यंत म्हणजे असे एकूण 5 प्रश्न सोडवायचे आहेत. तर बेटा, हे सर्व प्रश्न सोडवण्याच्या अगोदर आपण सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपण सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं व सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेलचं बटन आहे त्यावर क्लिक करावं, जेणेकरून मी पाठवलेले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील व तुम्ही सर्वजण या व्हिडिओचा अभ्यास करू शकाल. मुलांनो, इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतचे सर्व गणित, सर्व सराव संच आणि प्रत्येक सराव संचामधलं प्रत्येक गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहे. आपल्याला कोणत्याही गणितामध्ये कोणत्याही सराव संचामध्ये अडचण असेल तर आपण आपल्या चॅनलची प्लेलिस्ट ओपन करून त्यामध्ये आपल्याला ज्या प्रश्नामध्ये जी अडचण आहे ती आपण त्या अडचणीचं निवारण करून घेऊ शकता. म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही विनंती आहे. तर 11वा प्रश्न आहे बेटा, 16 मीटर लांबी व 12 मीटर रुंदीच्या मैदानात 4 मीटर बाजू असणारे किती चौरस तयार होतील? 16 मीटर लांबी आहे आणि 12 मीटर रुंदी आहे. मग हे आयत आहे अशा प्रकारचा, म्हणजे लांबी आणि रुंदीमध्ये फरक असला की आयत असतो आणि लांबी आणि रुंदी समान असली म्हणजे चारही बाजू समान असल्या तर तो काय असतो? चौरस असतो. मग आयताचे क्षेत्रफळ काढूया अगोदर आपण. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता लांबी किती सांगितली बेटा? 16 मीटर आणि रुंदी किती सांगितलेली आहे? 12 मीटर. म्हणजेच 16 गुणिले 12 बरोबर आहे 12 पंचे 60, 12 सख 72, 72 ला 2 हचाले 7, 12 1 12, 12 आणि 7 किती बेटा? 19. म्हणजेच 192 काय होईल? चौरस मीटर. मग 192 चौरस मीटर ह्या मैदानाचं काय आहे? क्षेत्रफळ आहे. मग या मैदानामध्ये 4 मीटर बाजू असणारे किती चौरस तयार होतील? आता हे मैदान आहे, समजा या मैदानामध्ये 192 चौरस मीटर याचं क्षेत्रफळ आहे. मग याच्यामध्ये 4 मीटर बाजूचे असे किती चौरस तयार होतील सांगितले? असे चौरस. मग हे चौरसाची संख्या काढण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला? या 192 ला चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे, एका चौरसाच्या क्षेत्रफळाने त्याला भागायचं, म्हणजे एकूण क्षेत्रफळाला, म्हणजे भागल्यानंतर आपल्याला किती चौरस तयार होतील याची संख्या प्राप्त होते. म्हणजेच एका चौरसाचं आपण क्षेत्रफळ काढूया. 4 मीटर बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ 4 मीटर बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. हे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. बाजू गुणिले बाजू म्हणजेच 4 गुणिले 4 बरोबर आहे 16 चौरस मीटर. मग एका चौरसाचं क्षेत्रफळ 16 चौरस मीटर आहे बेटा. मग 192 चौरस मीटर मध्ये किती चौरस बसतील? म्हणून चौरसांची संख्या बरोबर आहे 192 ला 16 ने भागायचं. 16 1 16, 16 1 16, 1 चा भाग गेला 3 उरले बेटा 32 झाले. 16 1 16, 16 दोन्ही 32. मग किती चौरसांची संख्या होईल? तर 12 चौरसांची संख्या होईल. 12 ला आपण या ठिकाणी राईट करायचं. 12 हे याचं उत्तर आहे बेटा. आता दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलंय? एका चौरसाची परिमिती 120 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? परिमिती 120 मीटर सांगितली. परिमिती म्हणजे काय असते बेटा? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. हे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये परिमिती या भागामध्ये म्हणजे सराव संच 6.5 मध्ये शिकलेलं आहे. मग चौरसाची परिमिती 120 मीटर सांगितली, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती काढायचं आहे? चौरसाची परिमिती
4 गुणिले बाजू। मग परिमिती किती सांगितली बेटा 120 बरोबर 4 गुणिले बाजू। मग आता बाजू किती होईल बेटा, म्हणून बाजू बरोबर आहे, तुम्हाला सांगितलं इकडं बरोबरी चिन्हाच्या अलीकड पलीकड संख्या जात असताना गुणाकाराचं भागाकार होते, भागाकाराचं गुणाकार होते, बेरीजची वजाबाकी होते, वजाबाकीची बेरीज होते, विरुद्ध क्रिया होते। इथं गुणाकार आहे, मग गुणाकाराच्या विरुद्ध काय होईल, 4 गुणाकारामधला इकडे कशामध्ये येईल, भागाकारामध्ये। म्हणून बाजू बरोबर आहे 120 भागिले 4, म्हणून बाजू बरोबर किती माता 120 ला 4 न भागला तर 4 1 4 4 2 8 4 त्रिक 12 3 चा भागेला आणि पुढचा 0। मग चौरसाची परिमिती 120 मीटर असेल तर चौरसाची बाजू किती होईल, मग 30 मीटर होईल, 30 मीटर। मग 30 मीटर बाजू आहे चौरसाची, मग 30 मीटर बाजू असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ, मग आता चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे यावरून, म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आहे, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बेटा, बाजू गुणिले बाजू बरोबर 30 गुणिले 30 बरोबर 30 आणि 30 चा गुणाकार किती होतो 900 चौरस मीटर, 900 चौमी, हे याचं उत्तर आहे 900 चौमी। 900 चौमीला आपण राईट करूया, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, राईट आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी दुसरा प्रश्न सोडवलेला आहे। आता तिसरा प्रश्न काय म्हणते बेटा, म्हणजे दुसरा नाही सॉरी 12वा प्रश्न आहे, एकूण मधला 12वा प्रश्न आहे, आपल्या या व्हिडिओ मधला दुसरा प्रश्न आहे, परंतु सराव संच 6.6 मधला 12वा प्रश्न आहे। 13वा प्रश्न काय म्हणते, एका आयताकृती वर्गखोलीची लांबी 8 मीटर व रुंदी 4 मीटर आहे, त्या वर्गखोलीत फरशी बसवण्यासाठी एका चौमीटरला 25 रुपये याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल। वर्गखोलीची लांबी आणि रुंदी सांगितली आणि लांबी आणि रुंदीवरून काय करायचं, आपण अगोदर त्या वर्गखोलीचं क्षेत्रफळ काढायचं आणि क्षेत्रफळावरून पुन्हा एका चौरस मीटरला 25 रुपये मजुरी, अशा प्रकारचं गणित आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलं आहे। तर आपण काय करायचं, अगोदर आयताकृती वर्गखोलीचे क्षेत्रफळ काढायचं। आयताकृती वर्गखोलीचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, हे क्षेत्रफळाचं आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला या ठिकाणी लागू पडते। मग आयताकृती वर्गखोलीचे क्षेत्रफळ काय होईल, मग लांबी गुणिले रुंदी म्हणजे किती, लांबी किती आहे 8 मीटर आहे, रुंदी 4 मीटर आहे, म्हणजे 8 गुणिले 4 बरोबर आहे 8 चौक किती 32 चौरस मीटर। 32 चौरस मीटर हे त्या आयताकृती वर्गखोलीचं क्षेत्रफळ झालं। मग फरशी बसवण्यासाठी दर चौरस मीटरला 25 रुपये, म्हणून एकूण मजुरी किती होईल, मग आता एका चौरस मीटरला 25 रुपये मजुरी, तर 32 चौरस मीटरला किती होईल बेटा, सरळ सरळ आहे 32 चा आणि 25 चा काय करावं लागणार आहे, या ठिकाणी गुणाकार करावं लागणार आहे। 32 गुणिले 25, 25 दोन्ही 50 ला 0 हातचे आले 5, 25 दोन्ही 50 25 त्रिक 75 750, 25 दोन्ही 50 ला 0 हातचे आले 5 25 त्रिक 75 आणि 5 सॉरी 75 आणि 5 80, या ठिकाणी बेरीज होते 80, म्हणजेच 800 रुपये किती मजुरी द्यावी लागेल, 800 रुपये मजुरी द्यावी लागेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे। 14वा प्रश्न आहे बेटा, एका चौरसाचे क्षेत्रफळ 225 चौसेमी आहे, तर त्या चौरसाच्या एका बाजूची लांबी किती। चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र आपल्याला माहितच आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, बाजू गुणिले बाजू म्हणू शकता किंवा बाजूचा वर्ग म्हणू शकता। मग क्षेत्रफळ किती सांगितलं चौरसाचं 225 चौसेमी सांगितलं, 225 बरोबर आहे बाजूचा वर्ग, म्हणून बाजू आता दोन्ही बाजूचा जर वर्गमूळ घेतलं बेटा, वर्ग बाजूचा वर्ग 225 आहे, म्हणजे बाजू या बाजूचं वर्गमूळ घेतलं तर
या बाजूला सुद्धा काय करावं लागते, वर्गमुळामध्ये 225 लिहावं लागते. मग 225 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर आपल्याला यासाठी सर्व संख्यांचे वर्ग आणि वर्गमूळ पाठ पाहिजे. मग हे 225 संख्या 15 या संख्येचा वर्ग आहे. म्हणजेच आपल्याला या चौरसाची बाजू किती होईल, मग 15 सेमी बाजू होईल. 15 सेमी हे उत्तर असेल बेटा. 15 सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आता शेवटचा 15वा प्रश्न आहे बेटा. सविताने एका आयताकृती मैदानाला एक फेरी मारली तेव्हा ती 120 मीटर चालली. आता आयताकृती मैदान आहे बेटा, अशा प्रकारचं मैदान आहे समजा आयताकृती. या मैदानाला सविता इथून फेरी मारायला सुरुवात करत आहे. समजा इथून अशी जाऊन तिनं एक फेरी पूर्ण केली, म्हणजे ही काय केली, ते आयताची तिनं परिमिती पूर्ण केलेली आहे. सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे काय असते बेटा, परिमिती. मग सविताने एक फेरी जेव्हा पूर्ण केली त्या मैदानाला, तेव्हा ती काय झाली, त्या आयताची परिमिती पूर्ण चाललेली आहे. म्हणजे 120 मीटर ही काय आहे, या आयताची परिमिती आहे. त्या मैदानाची रुंदी 25 मीटर असेल तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ काढा. म्हणजे परिमिती सांगितली, रुंदी सांगितली. परिमिती आणि रुंदीवरून आपण काय काढू शकतो बेटा, लांबी काढू शकतो. मग लांबी आणि रुंदी प्राप्त झाल्यानंतर आपण क्षेत्रफळ काढू शकतो. आयताची परिमिती बरोबर आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. हे आयताच्या परिमितीचं सूत्र तुम्हाला सर्वांना पाठ असेल, निश्चितच पाठ असेल. मग हे आपण घेतलेलेच आहे भाग सर्व. मग आयताची परिमिती सांगितलेली आहे 120 मीटर. 120 मीटर परिमिती, एक फेरा तिनं पूर्ण केला म्हणजे ती काय झाली बेटा, परिमिती झालेली आहे. जसं मी तुम्हाला आता स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. मग लांबी सांगितलेली नाही, रुंदी सांगितली 25. मग 2 गुणिले लांबी जशाला तसं लिहूयात आपण, अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे बेटा, 25 आहे. म्हणून 120 बरोबर आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले 25 म्हणजे किती बेटा, 50. म्हणून आता 120 वजा 50. तुम्हाला आता सांगितलं बरोबरी चिन्हाच्या अलीकड पलीकड करताना बेरीजचं काय होते, वजा होते, वजाचं काय होते, बेरीज होते, गुणाकाराचं काय होते, भागाकार होते, भागाकाराचं काय होते, गुणाकार होते. बरोबर आहे 2 गुणिले लांबी. मग 120 वजा 50 बरोबर 2 गुणिले लांबी. 120 वजा 50 किती आला, मग 120 वजा 50 किती येते बेटा, 70 बरोबर आहे 2 गुणिले लांबी. थोडीशी जागा आपल्या इथे या ठिकाणी कमी आहे म्हणून असं लिहित आहे. म्हणून लांबी बरोबर आहे 70/2. हे 2 गुणिले लांबी आहे 70. 120 मधून 50 गेले किती राहिले, 70 राहिले. 70 बरोबर आहे 2 गुणिले लांबी जशाला तसं इकडं. मग हे 2 आणि लांबीचा या ठिकाणी गुणाकार आहे. मग गुणाकाराची विरुद्ध क्रिया कोणती होते, भागाकाराची. मग 70 ला 2 न भागायचं या ठिकाणी. म्हणून लांबी बरोबर आहे 2 1 2 2 4 बेत्रिक 6 3 चा भाग जातो बेटा. बेत्रिक 6, 7 मधून 6 गेले, 1 उरले, इथं झाले 10. असा उभा भागाकार करायला शिका बेटा. आपल्याला अशा प्रकारचे भागाकार करणं आवश्यक आहे जेणेकरून आपला भागाकार लवकर होईल. बेत्रिक 6, 7 ला भागला बेत्रिक 6, 3 चा भाग गेला, 7 मधून 6 गेले, 1 उरला, इथं झाला 10. मग 2 पंचे 10 म्हणजेच लांबी किती झाली, 35 सेंटीमीटर लांबी झाली. मग 35 सेंटीमीटर लांबी झाली आणि रुंदी किती आहे, 25 सेंटीमीटर आहे. मग आपल्याला काय काढायचं आता, मैदानाची रुंदी 25 सेंटीमीटर असेल तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ. मैदानाचे क्षेत्रफळ म्हणून मैदानाचे क्षेत्रफळ बरोबर आहे लांबी गुणिले रुंदी, कारण आयताकृती मैदान आहे. लांबी गुणिले रुंदी बरोबर आहे 35 गुणिले 25 बरोबर आहे 25 5 125 ला 5 हातचे आले 12, 25 त्रिक 75 आणि 12 87. 875
आणि पुढे एकक काय लिहायचं, मीटर. सॉरी या ठिकाणी मीटर लिहावं लागते कारण मैदान आहे, सेंटीमीटर मध्ये राहणार नाही. मीटर 875 चौमी. निश्चितपणे तुम्हाला दिसेल, यामध्ये काही शंका नाही. फक्त थोडंसं बारीक अक्षर झालेलं आहे, परंतु समजून घ्यावं, जागा कमी होती. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. ह्या सूत्रामध्ये आपण रुंदी सांगितलेली आहे 25 मीटर आणि परिमिती सांगितली 120 मीटर. ती पूर्ण एक फेरा पूर्ण करते, म्हणजेच ती काय झाली, परिमिती झाली. मग 120 बरोबर आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. परत एकदा मी सगळं स्पष्टीकरण सांगतो तुम्हाला. मग 120 बरोबर 2 गुणिले लांबी, 25 दोन्ही किती झाले बेटा, 50 झाले. मग अधिकचा 50 बरोबरी चिन्हाच्या अलीकडे आलं, काय झालं, वजा झालं. 120 वजा 50 बरोबर 2 गुणिले लांबी. मग 120 मधून 50 गेलं तर या ठिकाणी लिहिलं मी 70 बरोबर 2 गुणिले लांबी. जशा तसं आपण इकडच्या बाजूला लिहित गेलो आणि इकडचं सोडत गेलो. मग 70 आलं इथं. मग 2 आणि लांबीचा काय आहे, गुणाकार आहे. गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया बरोबरीच्या अलीकडे आल्या तर काय होते, भागाकार होते. म्हणून लांबी बरोबर 70 भागिले 2. 70 भागिले 2 म्हणजेच लांबी किती आली बेटा, 35 मीटर लांबी आलेली आहे. मग आता लांबी आपल्याला प्राप्त झाली, रुंदी आपल्याला माहित आहे. मग लांबी आणि रुंदी प्राप्त असल्यानंतर आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच आयताकृती मैदानाचं क्षेत्रफळ काय आहे, मैदान आयताकृती आहे म्हणून मी तर मैदानाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे सूत्र लिहिलं. कारण मैदान कसं आहे, आयताकृती आहे. मग लांबी आहे 35 आणि रुंदी आहे 25. 35 गुणिले 25 केलं तर 875 चौरस मीटर. हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. 875 चौरस मीटरला राईट करायचं आहे. अशा प्रकारे आपण हे 11 ते 15 हे प्रश्न सोडवले आहेत. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहेत बेटा. हे सर्व प्रश्न तुम्हाला इयत्ता 7वी 8वीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये सुद्धा बघायला भेटतात. तुम्ही 5वीला आहात, तुम्हाला सर्व जर अशा प्रकारचे प्रश्न सोडवता आले तर निश्चित तुम्हाला पुढचं सर्व गणित खूप सोपं जाणार आहे. म्हणून अशा प्रश्नांचा वारंवार सराव करा. निश्चितच सोपे प्रश्न आहेत, काही जास्त अवघड नाहीत. फक्त थोडंसं आपण योग्य बुद्धीचा वापर करावा लागतो आणि कोणत्या ठिकाणी काय वापरावं लागते हे समजून घ्यावं लागतं. थोड्या एखाद्या वेळेस छोटीशी आकृती काढावी लागते आणि आकृती काढून त्यावरून समजून घ्यावं लागतं. निश्चितपणे तुम्ही सर्व हुशार मुलं आहात. तुम्हा सर्वांना हा भाग समजला असेल. समजला नसेल तरी पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि समजून घ्या. व व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक व कमेंट सुद्धा अवश्य करा मुलांनो. तर पुन्हा भेटूयात सराव संच 6.7च्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सप्रेम नमस्कार. धन्यवाद.